नवरात्रात करता येणारे रामरक्षेचे अनुष्ठान. हे नवरात्र कधी सुरू होतं तर 9 एप्रिल म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे त्या दिवशी सुरू होणार. आणि त्याची सांगता कधी करायची तर 17 एप्रिल म्हणजे रामनवमीच्या दिवशी. रामरक्षा अनुष्ठानाकरिता नवरात्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमीपर्यंतचे 9 दिवस हे रामनवरात्र. या नवरात्रात कुठलेही केलेले अनुष्ठान सिद्ध होते. हे अनुष्ठान कसे करायचे ते आता आपण पाहूया. प्रथम प्रतिपदेला सकाळी लवकर स्नान करून धूतवस्त्र परिधान करावे. कपाळाला मंगल तिलक लावावे. स्त्रियांनी हळद कुंकू लावावे. आचमन करून कुलदेवतेला नारळ विडा ठेवून गणपती, कुलदेवता, इष्टदेवतेला नमस्कार करा. आई वडिलांना नमस्कार करून अनुष्ठानास सुरुवात करा. श्री गणेशाय नमः अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य इथून सुरुवात करून रामनामवरानने इथपर्यंत म्हणावे. इति श्री बुधकौशिक हे न म्हणता परत चरितमृगुणाथस्य इथून सुरुवात करून रामनामवरानने इथपर्यंत म्हणावे व पुन्हा चरितमृगुणाथस्य इथून सुरुवात करावी. अशा पद्धतीने 11 वेळा रामरक्षा एका आसनावर एकाच स्थानावर म्हणजेच अजिबात जागा न बदलता म्हणावी. 11व्या वेळेस इति श्री बुधकौशिक विरचितम श्रीरामरक्षा स्तोत्रम संपूर्णम असे म्हणून संपवावे. अशा पद्धतीने 9 दिवस दररोज 11 वेळा रामरक्षा म्हणावी म्हणजे ती सिद्ध होते. 11 वेळा रामरक्षा म्हणताना मध्ये कोणताही शब्द बोलू नये, इतरांशी बोलू नये. 10व्या दिवशी एकदाच संपूर्ण रामरक्षा म्हणावी. एखाद्या ब्राह्मणाला भोजन व यथाशक्ती दक्षिणा व वस्त्र दान करावे. रामरक्षा सिद्ध झाल्यावर तुमच्या भोवती रामरक्षेचे वलय तयार होते. अपघातात देहाचे रक्षण होते. कुठलीही बाधा बाधत नाही. अनुष्ठान सिद्ध झाल्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा म्हणावी. लहान बाळाला रामरक्षा म्हणून अंगारा लावला की त्याला लागलेली दृष्टी उतरते. अनुष्ठान चालू असताना 11 वेळा रामरक्षा म्हणून होईपर्यंत कोणाशीही बोलू नये, काहीही खाऊ नये, अभक्ष्य भक्षण करू नये, अपेयपान करू नये, ब्रह्मचर्य पाळावे, परान्न घेऊ नये, 9 दिवस व्रतस्थ राहावे, सदाचरणाने वागावे. हे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर सर्व प्रकारची मनोकामना पूर्ण होते. उद्या 9 एप्रिलला गुढीपाडवा आहे. 9 ते 17 एप्रिलपर्यंत आपल्याला ही साधना करायची आहे. दरवर्षीप्रमाणेच ही साधना करायची आहे. 17 एप्रिलला रामनवमी. या दिवशी साधनेची सांगता होईल. गुढीपाडवा आणि रामनवमी या दोन्ही दिवशी देवाला नैवेद्य अर्पण करावयाचा आहे. साधना संकल्प करून करा. घरातले सर्वजण ही साधना करू शकतात. एकाच ठिकाणी साधना करायची आहे. स्त्रियांनी पाळीचे 5 दिवस ही साधना करू नये. सुवेर सुतक या दिवसात साधना करता येणार नाही. यापेक्षा अधिक काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा.